तिथे तुम्हाला अलाउ आहे, तिथे सरळ जायचं आणि त्यांना सांगायचं की मला वॉशरूमला जायचंय, आणि हे अलाउ केलेलं आहे गव्हर्नमेंटने, तो तुम्हाला रोखू शकत नाही. समजलं? हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण आपल्यासाठी कुठेही काही सरकारच्या योजना वगैरे काही कमी पडलेल्या आहेत असू द्या, परंतु हे लक्षात ठेवा ज्याने काही सांगितलं. नंबर नोट डाऊन करून घ्या. 9255 9255 88 492 9255 92 हा दामिनीचा नंबर आहे. 24 आवर्स आपल्यासाठी उपलब्ध आहे, कधीही कॉल करा. नाही टाळ्यांचा आवाज बिलकुल येत नाहीये, एका जोरदार टाळ्या होत्या. या दामिनी प्रकारच्या सगळ्या मॅडम्स फक्त आपल्याकडे आलेल्या आहेत. रिलायन्स छोटंसं गिफ्ट. रिलायन्स स्मार्ट बाजारात महिलांच्या या शॉपिंग सोबत त्यांचं मनोरंजन करत असतं प्रत्येक बुधवारी. सोबत या नवीन मैत्रिणी बनतात आणि त्या संदर्भाने आपण सेशन ठेवले की महिलांनी त्याची सुरक्षा कशी केली पाहिजे, आणि या संदर्भात आपल्या अप्रमुख अतिथी कांचन मॅडम आणि जाधव मॅडम मी याला छानसं मार्गदर्शन करावं महिलांसाठी. रिलायन्सचे धन्यवाद करतो, कारण दामिनी पथक जे असतं न थकणारं व्यक्ती म्हणजे काय असं दामिनी पथक जे आले होते, लताताई, कांचन मॅडम आणि अयोध्या दोन या काही कारणास्तव बाहेरगावी गेल्यामुळे ते आले नाही. बाकीची त्यांची पूर्ण टीम येऊन गेली आणि कार्यक्रम खरंच खूप छान झाला. आणि इथं प्रत्येकाला टॉप 31 कराओकेचे ऑर्गनायझर जे होते ज्यानं ऑर्गनाईज केलं होतं प्रभाकर वाऊ, ते थोडे कारणनिमित्त बाहेर निघून गेले. पण असे कार्यक्रम नेहमीच होत राहा आणि त्यांना अटॅचमेंट, संस्था म्हणलं की संस्था एक सेवा असते एक, आणि महिलाला कसं सुरक्षा द्यावं याच्यामधून मी दामिनी पथकनं भरपूर काही आपल्याला गोष्टी शिकवल्या. कारण मुलाला कसं हे करायचं, मुलीला कसं करायचं, प्रत्येक गोष्टीची माहिती त्यांना दिली आवर्जून. आणि इथं बुधवार म्हणलं की एक महिलांचा स्पेशल कार्यक्रम असतो. तसा प्रश्न केला की आमचा महिलांचा झाल्यानंतर तसा युवकांचा का नाही, तो प्रश्न आम्ही नक्की साकारमत करू. आणि हा कार्यक्रम नेहमी दर 15 दिवसाला हा इव्हेंट आणि प्लॅटफॉर्म आम्ही तयार करून देणार आहे. इथून बॉलिवूड हॉलिवूडमध्ये मी पाठवण्याचा मी ही हमी देतो, त्यांना प्रयत्न करतो की इथली एक महिला गेलीच पाहिजे माझ्या एक थ्रू, की मी असं सक्षम ठेवणार आहे. आणि एवढं मी रिलायन्सला कमेंट करतो आणि मनीषा मॅडमला, तिथे आमचे PIS रिटायरमेंट पगारी सर हे पण आवर्जून ते पूर्ण कार्यक्रम संपूस तर थांबले. मला खरंच त्यांचा वेळ म्हणजे फार मूल्यवान वेळ आहे. आणि रिलायन्समध्ये मी 4.5 वर्ष जॉब इथं केलेला आहे. मी इथला टॉपवरचं सेल्समन जॉब सोडायपर्यंत मी अवॉर्ड घेतलेले त्या रिलायन्समध्ये. आजही माझं नाव क्लस्टर मॅनेजर, मोठे मोठे मॅनेजर आहेत आज बी. पण खरंच रिलायन्सचं माझं जे नातं जुळलेलं आहे हे नातं माझं आयुष्यभर राहणार आहे. कारण मी आजही ते मला क्लस्टर मॅनेजर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आणि मी त्यांचं बी थँक्स म्हणतो की माझं रिलायन्समुळं खूप नाव झालं होतं त्याच पिरियडमध्ये. आणि आता बी माझी संस्था जी आहे त्या संस्थेचे प्रोग्राम माझे जागोजागी चालू आहेत. पण मनीषा मॅडमनं प्रस्ताव टाकला की तुमची संस्था इथं आणा आणि कार्यक्रम ऑर्गनाईज करा, कारण तुमचं तेवढं आहे, गट्स आहे. तर त्या प्लॅटफॉर्ममधून बी इथून काहीतरी व्यक्ती तिथं जाते म्हणजे 100%. आणि माझा एक छोटासा क्लास आहे जे त्याचे ओनर जे बघतात प्रभाकर वाहू, ते इथं नसल्यामुळे. आणि हरिप्रिया जे कराओकेचे ऑर्गनायझर आहे विनोद संकेत, त्यांची टीम पण इथं आलेली आहे. आमच्या ताई पण सुंदर गातात, सुनीता ताई शिंदे, ज्योती ताई ह्या पण टीमचा हिस्सा आहेत. आणि सर्व दशरथ हारके म्हणून हे पण आमच्या टीमचे एक हिस्सा आहेत. हे सर्व टीमनं खरंच त्यांना वाटत होतं आमचं गाणं, पण आम्ही गाण्यासाठी नाही आलो. हा खास महिलांचा प्रोग्राम असल्यामुळं, कारण आम्ही महिलाला जास्त प्राधान्य दिलं, सेफ्टी, सुरक्षा. तेच आमचे सर्व आई बहिणी ताई हे सर्व आमचे माते भगिनी असल्यामुळे, कारण मला एक उत्साह वाटला की खरंच हा कार्यक्रम खूप सुंदर झाला. आणि असा ह्या परत 15 दिवसानं बुधवारी जो असेल तो ॲक्टिव्हिटी जो 15 दिवसानं राहील असा नेहमी होईल. आणि ह्या प्लॅटफॉर्ममधूनच मी मुंबईला पाठवण्याचा प्रयत्न करेन. बोला सर, बोला. सर्वात पहिले इतके मोठे रिलायन्स मॉलमध्ये आम्हाला जागा उपलब्ध करून दिली
जल्लोष विजयाचा आणि जल्लोष विजयाच्या निमित्तानं आमचे जे मस्के सर वॉल सर यांचा जो कराओके आहे सातारा परिसरामध्ये टॉप 31 त्यांनी पूर्ण आयोजित केलेला आहे. मी जास्त वेळ न घेता फक्त थोडं सांगू शकतो. मी पोलीस डिपार्टमेंटला होतो लिपिक या पदावरती. मी 2023ला सेवानिवृत्त झालो. सेवानिवृत्तीनंतर आपली प्रकृती कशी असावा, आपण कसं मेंटेन करावा हे मी विचार करत होतो. जेव्हा मला मार्केटला नवीन लॉन्च झालं, ज्या गीतकारांनी गाणे गायलेलं फक्त आपल्याला म्हणायचं आहे, म्हणून त्यांनी जे त्याचं फाउंडेशन तयार केलं होतं त्याला आपण फक्त पुढे लिहितो. की मी जेव्हा कराओके जेव्हा मार्केटला आल्याच्यानंतर मी जेव्हा गाणं म्हणायला सुरुवात केली, पहिल्यांदा म्हणून दोनदा म्हणतो, तर पहिले मी जेव्हा कराओके गाणं म्हणायचो स्टार्टिंगला थोडंसं मला जे ना असं म्हणजे आपल्या प्रकृती करता एक असं मला एक श्वास लागायचा. परंतु आणि एक असतं माणसाचं तुमचं आयुष्य किती असतं काय वाटतं, जास्त काय आपण विद्वान नाही आहे, परंतु तुमचं हार्ट पंपिंग किती काम करतं, तुमचं आरोग्य त्याच्यावरती डिपेंडिंग असतं. ज्यावेळेस मी कराओके मी रोज दिवसातून 4 ते 5 गाणे म्हणतो, घरी पण म्हणतो, इथे पण म्हणतो. एक फक्त विरंगुळा म्हणून आणि एक आपलं प्रकृती मेंटेन राहावं म्हणून हे पण त्याच्याकरता आपण हे गाणे म्हणतो. बस एवढं बोलतो. धन्यवाद. थँक्यू. स्टार्ट म्हणून काय सांगाल, आज जो कार्यक्रम घेण्यात आला विमान्स डेच्या वतीने, हा कार्यक्रम कधीपासून सुरू झाला आणि काय काय उपक्रम घेतात या कार्यक्रमामध्ये? सर ॲक्च्युली रिलायन्समध्ये महिला शॉपिंगला येतात आणि शॉपिंग म्हणजे महिला 1 रुपयाची जरी सेव्हिंग झाली तर आजही घर महिला चालवते. आणि आजही सेव्हिंगचा जर पार्ट बघितला तर महिला जितका विचार करतात, पुरुष मंडळी तर करतात नाही असं नाही आहे, पण घरामध्ये प्रत्येक महिला ही आज म्हणजे जॉब करणारी असो किंवा ती घरात असो, पण ती आज सेव्हिंगचा विचार महिला करते. आणि त्या अनुषंगाने जेव्हा महिला इथे भाजीपाला घ्यायला येतात, किराणा सामान घ्यायला येतात, तर त्यावेळेस महिलांच्या एक चेहऱ्यावरती एक आनंद निर्माण करण्यासाठी एक फ्री म्हणजे जो हा प्लॅटफॉर्म आहे, सोबत या नवीन मैत्रिणी बनवा, तुमच्या मैत्रिणीसोबत यायचं, नवीन मैत्रिणी बनवायचं आणि इथे त्यांचा जो टॅलेंट आहे बना अपनी पहिचान, त्या इथे त्यांच्या मनोरंजनासाठी, त्यांच्या तब्येतीसाठी, जसं की आता कॅन्सर वगैरे होतं, म्हणजे विविध प्रकारचे आपण सेशन होते. जसं आज तुम्ही बघितलं असेल महिलांच्या सेफ्टीसाठी दामिनी पथकच्या आपल्या प्रमुख अतिथी कांचन मॅडम आल्या, त्यानंतर जाधव मॅडम आल्या. तर महिलांच्या सुरक्षितेसाठी पण इथं होतं फन, गेम्स, ॲक्टिव्हिटीज, सरप्राईज हे तर होतंच, पण सोबत त्यांच्या काय फायद्याच्या गोष्टी असू शकतात, त्यांचं तब्येतीविषयीचे सेशन आम्ही इथे घेतो. डॉक्टर येतात, कधी स्किन केअरचं, तर मागच्या वेळेस आम्ही हेल्थ रिलेटेड ठेवलं होतं की बॉडीमध्ये किती फॅट असली पाहिजे, मसल्स किती असले पाहिजे, तो घेतला होता. आज आम्ही गायनाचा कार्यक्रम घेतला, तर सतीश मस्के सर, इतर महिला आल्या, म्हणजे त्यांना इथं आनंद पण शॉपिंग सोबत, नुसतं शॉपिंगच नाही तर शॉपिंग सोबत त्यांनी इथं नेहमी यावं. प्रत्येक बुधवारी, हा डिसेंबर महिन्यापासून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे, तो महिला इथे येतात, दर बुधवारी त्या एन्जॉय करतात. आणि हा बुधवारी गारखेडामध्ये रिलायन्स स्मार्ट बाजारमध्ये दर बुधवारी 3 ते 6 मध्ये हा प्रोग्राम असतो. आणि महिलांच्या या प्रोत्साहामुळं, आनंदामुळं मला इतकं म्हणजे ती ॲक्टिव्हिटी अजून छान पद्धतीने घ्यावी आणि त्यासाठी मी प्रयत्न करते. आणि त्यामुळं एक प्लॅटफॉर्म पण त्यांना भेटलाय, ज्या महिलांना स्वतःचं जो उदाहरण, बऱ्याचशा काही बचत गटाच्या बायकांचे, लेडीजचे पण मला कॉल येतात की त्यांसाठी पण आम्ही इथे, तुम्ही बघितलं असेल सुगरणचा इथे स्टॉल आहे, ज्या महिला घरगुती लोणचं बनवतात, पापड बनवतात, त्यांना देखील आम्ही वाव दिलेला आहे. तर सर्वात प्रथम तर आय फील प्राऊड, आय एम वर्किंग इन रिलायन्स स्मार्ट बाजार आणि रिलायन्स कंपनीमध्ये मी काम करते. याचं मला खूप प्राऊड फील आहे की महिलांचा विचार आमच्या या कंपनीने, या मॅनेजमेंट टीमनी केले. विकास शेंडे सर हे आमचे क्लस्टर मॅनेजर आहे, शाहरुख सर आमचे स्टोर मॅनेजर आहे, यांच्या सपोर्टमुळं मला हा कार्यक्रम महिलांसाठी अजून छान रीतीने घेता येतो, जो आज तुम्ही बघितला. आणि इथं सर्वची टीम आली आणि इथून पुढे पण हे कार्यक्रम असे असणार आहे की नुसतं शॉपिंगच नाही, शॉपिंग त्या करतात, त्या शॉपिंग सोबत त्यांचं कुठंतरी मनोरंजन व्हावं. कारण घरात महिला असते पण इथे त्या येतात, म्हणजे ते इथे इतक्या विरंगुळा करतात की सोबत या नवीन मैत्रिणी बनवते. इतक्या जणी मैत्रिणी झालेल्या आहेत की त्यांची स्वतःची पण ओळख इथे झाली. कोणी मेहंदी आर्टिस्ट आहे, कोणी सिंगर आहे, तर एकमेकींचे तुम्ही आता बघू शकता. यांना मी ओळखते नव्हती. रिलायन्समध्ये शॉपिंग पण करायला आला की मॅडम ते आतुरतेने बुधवारची वाट बघतात आणि बुधवारची जेव्हा ते वाट बघतात ना, तर चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे मला माझी तब्येत ठीक असो किंवा नसो, पण त्यांच्यामुळं माझ्याही चेहऱ्यावर आनंद येतो आणि मलाही असं वाटतं की कधी बुधवार येईल आणि यांच्यासाठी मी काय करावं. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिलायन्स कंपनी ही खूप, म्हणजे मॅनेजमेंट टीम जी आहे आमची SBH आहे, संतोष शिंदे सर,
बरीचशी आमची मॅनेजमेंट टीम यासाठी सपोर्ट करते, म्हणून हे मी कार्यक्रम इथे घेऊ शकते आहे. आणि सर्वात महत्त्वाची तुम्ही इथे आलात, तुमचे सर्वांचे धन्यवाद. आणि सर्वात म्हणजे या महिला ज्या आहेत यांच्यासाठी यांनी अजून यावं आणि हा प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी आमच्या कंपनीने जो दिलेला आहे, ज्यांनी इथे शॉपिंग करावं, त्यांची सेव्हिंग करावं, कारण सेव्हिंगचा पार्ट खूप महत्त्वाचा असतो प्रत्येक महिलांसाठी. जी सेव्हिंग आमच्या इथे होते, फ्रूट्स व्हेजिटेबल आहे, किराणा आहे, प्रत्येक गोष्टी म्हणजे बऱ्यापैकी आम्ही बघतो रेटनुसार सुद्धा. जर एखाद्या लेडीजने आम्हाला सांगितलं मॅडम हे बाहेर कॉस्टली नाही, तर हे इथं स्वस्त नाही, इथे स्वस्त भेटू शकतं का, तर तो सुद्धा प्रश्न आम्ही आमच्या टीमजवळ पोहोचवतो. म्हणजे सगळ्यांना त्याच्यापेक्षाही इथं स्वस्त मिळावं हा आमचा प्रयत्न असतो. आणि शॉपिंगसोबत त्यांनी इथे येऊन काहीतरी एक एन्जॉय करावा, मैत्रिणी आणावं, म्हणून त्याचं शॉपिंगसोबत तुमचं मनोरंजन हे आम्ही रिलायन्सने डिसेंबर महिन्यापासून चालू केलेलं आहे आणि ते आहे. आणि तो कार्यक्रम घेण्यामध्ये मलाही खूप आनंद आहे, कारण एवढा प्रतिसाद महिलांचा आहे. त्यांच्या शॉपिंगसोबत हा उल्हास बघून हा कार्यक्रम मी घेत असते. मॅडम, जसं महिलांसाठी तुम्ही चालू केलं तर तुम्ही जेंट्ससाठी केव्हा सुरू करणार? 100% हे सजेशन देईन, पण मी या बाबतीत एक बोलेल. माझ्याकडे काही ज्या मॅडम येतात ना, काही काही नाही का टीचर आहे, काही वकील आहेत, काही डॉक्टर आहेत, पण त्या वेळात वेळ काढून येताना त्यांचे हस्बंड त्यांच्यासोबत असतात. तर नवरात्रमध्ये असेच आमचे डेली कस्टमर आहे, त्यांनी पण हा प्रश्न केला आणि इथे ह्या प्लॅटफॉर्मवरती त्यांनी इतका छान त्यांनी पंजाबी आहे आय थिंक ते, तर त्यांचा डान्स परफॉर्मन्स त्यांच्या लग्नामध्ये कसा करतात तो आनंद त्यांनी इथे व्यक्त केला. इतक्या आय थिंक त्यांच्या लग्नाला झाले असेल 30 वर्ष 32 वर्ष मे बी सो, बट तो आनंद सुद्धा याच प्लॅटफॉर्मवरती झाला. जो तुमचा प्रश्नाचं उत्तर आहे तर 100% त्यातच मिळेल तुम्हाला. कारण जेव्हा कधी कधी नाही तर लेडीजला सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी येतात, तर त्या सुद्धा त्या लेडीज सोबत इथे येऊन नाही का गाणं म्हणतात. तुम्ही आज तो अनुभव तुम्ही तो अनुभव पण आज बघितला असेल. खूप छान, खूप थँक्यू सो मच सर. येस, माझं मनीषा सचिन खोत आहे आणि मी 2012 पासून रिलायन्समध्ये काम करते आणि आता कस्टमर सर्व्हिस मॅनेजर म्हणून पण आहे आणि स्टोअरमध्ये डिपार्टमेंट मॅनेजर म्हणून पण काम करते. आणि सर्वात महत्त्वाचं, आता सोबत या नवीन मैत्रिणी बनवा प्रत्येक बुधवारी हा इव्हेंट असतो बुधवारी, तर महिलांसाठी हे मी मॅनेजमेंटच्या सपोर्टमुळे हा कार्यक्रम घेते आणि याच्याही पेक्षा खूप कार्यक्रम